देवेन, नॉन स्ट्राईकला विशाल आणि गोलंदाजी मार्कवर तनिष. पहिलं षटक घेऊन येतात तनिष. जय हनुमान सर्व्हिस संघाकडून आणि स्ट्राईकला असणार देवेश. स्ट्राईकला पहिला चेंडू तनिष यांचा खेळून काढतील देवेन. आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढायला आहे. चेंडू झेलबाद. देवेन झेलबाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर हादरा मोठवल संघाला. सुरेख अशी गोलंदाजी जय हनुमान सर्व्हिस संघाची आपण पाहतात. जीसीए अध्यक्ष चषक 2024 आणि नव्याने आलेला फलंदाज सूरज भामरे. चला बॅटमन सुरेख असा झेल पकडला होता यज्ञेश याने पहिल्याच चेंडूवर. पुढचा चेंडू तनिष यांचा खेळून काढतील सूरज. आणि आता पुन्हा एकदा लिव्हिंग एज आणि विकेट किपर कॅच पकडताना आणि निवृत्ती आणि सुरेख असा खेळ घेतला आणि दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा दुसरा आद्रा मुठवाल संघाला. पंच निकलेश बजागे लेगचे आणि मेन पंच राजेंद्र पाटील. आणि तिसरे पंच दिनेश भांबरे. नव्याने आलेला फलंदाज क्रमांक 4 वर अजित पाटील. सुरेखाची सुरुवात जय हनुमान सर्व्हिस संघाची. 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आता अजित पाटील. आता मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी हुकलेली आहे. कॅच घेता काय आली नाही आणि 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावने खातं ओपन केलं आहे ते म्हणजेच मुठवल संघाने. आणि या 2 संघाचा सहाय्याने 2 बाद 2. सुरेख अशी गोलंदाजी तनिष यांची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तनिष. आता मात्र सुरेख असा चेंडू केला परंतु पुन्हा एकदा झेल आणि झेल बाद. तिसरा फलंदाज बाद झालेला इथे मुठवल संघाचा. सुरेख अशी गोलंदाजी तनिष यांची. आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद करण्यात त्यांना यश आलेले आहे. सुरेख अशी गोलंदाजी आणि सुरेख अशी सुरुवात जय हनुमान सर्व्हिस संघाची. आता नव्याने आलेला फलंदाज ललेश पाटील. चला गोरसई संघाने कुठेही जाऊ नये. यानंतर या संघातील विजयी संघ आणि गोरसई संघामधील सामना रंगणार आहे आणि त्याच्यानंतर जिंकेल तो श्री गणेश भरोडी संघाशी शेवटचा सामना खेळेल.
पुन्हा एकदा तनिष ललितसाठी आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू आणि +4 पंजा येताना आणि या 5 धावने धावसंख्या 7 बिनबाद 7 सॉरी 3 बाद 7. एक वाईट वगळता सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे तनिष यांनी. पुन्हा एकदा तनिष. चला बघा टायमर लावलेला आहे का. 15 मिनिटात जर 3 षटके नाही झाली तर अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घेण्यात येईल. आता मात्र चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा 4 धावांसाठी चौकार. मुन्ना आता मात्र मोटवा संघाची सुरेख अशी फलंदाजी होत आहे. पुन्हा एकदा खेळूकडे चेंडू जातोय क्षेत्रकाच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा याचा बाकी आहे आणि आल्या षटकार. आता मात्र या 6 धावने धावसंख्या झाली ती म्हणजे 17. षटकाच्या समाप्तीनंतर 3/17. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे गौरव आणि स्ट्राईकला असणार ते म्हणजे विशाल. आता मात्र सुरेख आणि पंच भाऊपाडे यांच्याकडून निखिलेश बजागे, राजेंद्र पाटील आणि दिनेश भांबऱ्याटी शुभेच्छा येत आहेत. ते लाईव्हचा मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा मुलांची मार्कवर गौरव आणि सुरेख असा चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव जात आहे आणि धावसंख्या झाली ती 17. 3/17 मोटवळ संघाची. पुन्हा एकदा गौरव खेळून काढते चेंडू विशाल. आता मात्र पंचांचा इशारा व्हाईटचा निखिलेश बजागे यांचा आणि एका धावेने धावसंख्या वाढली ते म्हणजे 18. 3/18. पुन्हा एकदा गौरव आणि आता मध्ये उंचावून गेला चेंडू आणि सुरेख असा झेल गोलंदाजाच्या हातून आणि फलंदाज विशाल हा झेलचित बाद. आता मात्र धडाकेची
धडाकेबाद बॅट्समन कुमार रंधवी रेड कॅप प्रदान करून आलेले आहेत. आता पाहूया 6व्या क्रमांकावर कुमार रंधवी आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 18. 4 बाद 18. बॅट्समन कुमार आणि गोलंदाजी मार्कवर गौरव पुन्हा एकदा सज्ज होताना. आता मात्र हलूच कट केला चेंडू जातोय मिडअपच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान मानावं लागेल आणि एका धावने धावसंख्या वाढले ते म्हणजे 19. 4 बाद 19. आता मात्र स्ट्राईकला बॅट्समन ललेश पाटील वैयक्तिक 10 धावांवर खेळत आहे. 2 चेंडूचा सामना केलाय. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी. निर्धाव असा चेंडू गौरव यांचा. सुरेख अशी आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. 2 धावा खर्च करून 1 फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी. 5 चेंडूचा सामना 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा गौरव स्ट्राईकला असणार. ललेश आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा येतोय षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 25. 4 बाद 25. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. चला स्पीडअप करा. आता मात्र पंचांचा इशारा नोचा आणि चेंडू जातोय. सुरेख अशी फिल्डिंग केलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण. पंचांचा काय इशारे पाहूया. आणि नो आहे आणि चौकारासाठी तिसरे पंचांची मागणी केली आहे ते निखिलेश बजागे यांनी आणि तिसरे पंच दिनेश भांबरे. चला पंचांचा इशारा सेफ. 2च धावा आणि या 2 धावने धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 प्लस 9 आहे. 3 धाव जोडल्या जातील या आणि धावसंख्या 28 आणि फ्री हिटचा इशारा. पंचांचे हात फिरवताना बघा कसे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो आले आणि 1 धाव पूर्ण.
अतिरिक्त 9 आणि 1 धाव अशा 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली 30 आणि गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही कारण आतापर्यंत 2 भीमर चेंडू हाताळलेले आहेत. आमचा चला सामना स्पीडअप करा. आता मात्र चेंडू खेळून कडे चेंडू जातोय सीमेरेषे पार आणि येतो पंचांचा हात षटकार. समाप्ती धावसंख्या 36 4 बाद 36 आणि गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते म्हणजे हर्षवर्धन. तिसरं षटक घेऊन येतात हर्षवर्धन आणि धावसंख्या झाली ते 36 आणि स्ट्राईकला फलंदाज ललेश पाटील. वैयक्तिक 19 धावांना केलं आहे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज कुमार रणधवी 7 धावांवर खेळत आहेत. आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू निर्धाव चेंडू वाईट चेंडू पहिला चेंडू. धावसंख्या 1 धावाने 37. पुन्हा एकदा हर्षवर्धन ललितसाठी आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईटचा. अतिरिक्त धावसंख्या झाली ते म्हणजेच 38 4 बाद 38. पुन्हा एकदा हर्षवर्धन चेंडू पायावर जातोय आणि पंचांचा इशारा नॉट आउट. निर्धाव चेंडू जात आहे. आता मात्र 2 वाईट नंतर सुरेख अशी गोलंदाजी करताना हर्षवर्धन. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख आता चेंडू घेऊन केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार आर पार चौकार. संघाने सज्ज राहायचं आहे. कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे आणि त्यानंतर भरोडी संघाने पण सज्ज राहायचं आहे. हर्षवर्धन स्ट्राईकला ललेश. आता मात्र पंचांचा इशारा LBW बाद.
नवीन आलेला फलंदाज सुधीर पाटील. आता मात्र 5 बाद धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 वर थांबलेली आहे. पुन्हा एकदा हर्षवर्धन कमबॅक करताना चौकारानंतर. स्ट्राईकला सुधीर, गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा हर्षवर्धन. आणि पुन्हा एकदा चकमा देताना फलंदाजाला हर्षवर्धन. सुरेख अशी आता मात्र गोलंदाजी हर्षवर्धन यांची. धावसंख्या झाली ती म्हणजेच 42. 5 बाद 42. आता मात्र चेंडू जातोय आणि झेल सोडलेला आहे. एक धाव पूर्ण आणि एका धावने धावसंख्या झाली ती 43. आता स्ट्राईक वर आहेत ते म्हणजे कुमार रंधवी. वैयक्तिक 7 धावने खेळत आहेत आणि चेंडू जातोय मिडलच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि एका धावाने 3 षटकाची समत झाली आणि धावसंख्या झाली ते म्हणजे 44. 5 बाद 44. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येते प्रथमेश. आणि स्ट्राईकला कुमार. सूर्यकांतचा चेंडू आतून काढला आहे. फलंदाजा काही व्यवस्थित समजला नाही प्रथमेश यांचा. कुमार रंधवी यांना चेंडू काही समजला नाही. पुन्हा एकदा प्रथमेश. पुन्हा एकदा चकमा देताना फलंदाजाला निर्धाव चेंडू. जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक केली तर दिनेश भांबरेकरून 1000 रुपये देण्यात येतील. पंच दिनेश. आता मात्र एक धाव पुन्हा आणि दुसरी धाव घेण्याचा मानस आणि फलंदाज धावचीत बाद. आणि आता मात्र एका धावेने 45. आता सुबोध फलंदाजीवर येत आहे. धावसंख्या झाली ती 45. 6 बाद 45. सुबोध नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकवर असणार कुमार. आणि आता मात्र सुधीर हा बोल्ड झालेला आहे.
पहिल्या सत्रामध्ये धावा कुठल्या त्या तब्बल 46 धावा आणि 47 धाव्यांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. निवृत्ती पाटील आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला जितेश चौधरी आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज कुमारला आपण पाहतोय. कुमारने जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर अजिजी डाकी साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा रक्कम कॅश प्राइज आहे. ठीक 4:15 झाले. 4:15 पहिला बॉल पडेल आणि 4:30 जर 3 षटक हाताळले नाहीत टीम स्वर्गीय मकरंद मुठवल या संघाने तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक घेतला जाईल. या दरम्यान स्क्वेअर कट खेळा मैदानामध्ये. गॅप शॉट सिलेक्शन शॉट टॅकिंग या बॉल गोस टू मॉडर्न क्रॉस आणि पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार. फलंदाज निवृत्ती पाटील नाही. या दरम्यान मैदानामध्ये झाली आहे झेल ड्रॉप. चुकी घडतीये आणि सिंगल देखील मिळेल. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल सिंगल. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल या संपार्स आमच्याकडे वळतील, नक्कीच वळतील आणि अवंतर धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईंट होईल. वाईट बॉल आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या आकड्यावरती. स्ट्राईक इन बॅटर आपण पाहतोय जितेश चौधरीला, ज्याने अद्याप एकही बॉल फेस केलेला नाहीये. यावेळेला हा बॉल ऑन साइडला फटका खेळायचा आहे. नेक बॅटच्या स्वरूपात सिंगल मिळेल. यस टीम मीटिंग जास्त वेळ घ्यायची नाहीये. 4:15 पहिला बॉल हाताळला होता. 4:30 3 षटक हाताळले नाही तर 38 सर्कलच्या आत एक क्षेत्ररक्षक घेतला जाईल. या वेळेला हा बॉल देखील अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. या संपार सिग्नल दॅट्स अ नो बॉल आणि उघडा डोळे पहार हिट, कारण या पुढील बॉल असेल फ्री हिट. चला कोणत्याही प्रकारची पंचांचा वाद करायचा नाही, पंचांशी वाद घालायचा नाही. या नो बॉल आलाय, फ्री हिटचा हा बॉल असेल. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाहीये. टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल. या दरम्यान पुढे या, इथे मात्र स्ट्रेट ड्राइव्ह खेळलाय. विषय मध्ये फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक बीट झाले आणि बॉल सरळ चाललाय. सरळ रेषेत फटका एक्झिक्यूट करत असताना स्ट्रेट ड्राइव्हचा फटका आपण पाहिलाय. फलंदाज जितेश चौधरीच्या बॅटमधून हा येतोय चौकार. स्टिल टू गो. या वेळेला हा देखील बॉल डॉट बॉल आलाय आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकाचा. पहिला षटक आहे पॉवर प्लेचा, पहिलं षटक. गोलंदाज कुमारला आपण पाहतोय. कुमार रणधवी हा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळलाय, फटका चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज निवृत्ती पाटीलच्या बॅट मधून आहे ते चौकार. चला जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाही. टीम मुठवल संघ लगेच क्षेत्ररक्षक जवळचा आहे मित्रांनो. 15 मिनिटाचा आपल्याकडे कालावधी आहे 3 षटकांसाठी.
वेळेचं बंधन राखा, अन्यथा पाच मिनिट झालेत. 5 मिनिटांमध्ये एक षटक हाताळलंय टीम मुठवाल संघाने आणि येणारे 10 मिनिटांमध्ये तब्बल 2 षटक हाताळायचे आहेत. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या षटकामध्ये 5 रन करत असताना गोलंदाज सुबोध पाटीलला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर बॅटर जितेश चौधरीला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. जितेश चौधरी आणि त्याच्या साथीने निवृत्ती पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती सुबोध पाटीलला आपण पाहतोय. येणारे तब्बल 8 मिनिटे आहेत आणि 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. वेळेचं बंधन राखायचं आहे. पहिला बॉल सुबोध ऑन स्ट्राईक. जितेश चौधरीसाठी हा बॉल होता आणि याच दरम्यान धावता फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात झालाय बॅटर आउट. हर्षवर्धनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक इनला हर्षवर्धनला आपण पाहतोय. या वेळेला चॉक केलाय बॉल डीप मधून क्षेत्ररक्षक भन्नाट वेगाने येतोय. या बीट झाले बॅकअप सुरेख प्रकारचा आपण पाहतोय आणि बघता बघता एक चिकी सिंगल जरूर एक पडली गेली. सिंगलच्या साथीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते तब्बल 17 या आकड्यावरती आणि 17चा खतरा कोणत्या संघासाठी ठरतोय हे पाहणं गरजेचं असेल. 17चा खतरा ठरेल का जय हनुमान सरवली संघासाठी की 17चा खतरा ठरेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल या संघासाठी. पुढचा बॉल बॉलर निघालाय. तिसरा बॉल सुबोध पाटील ऑन स्ट्राईक. हर्षवर्धन यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झाले थोडेसे बंबल आणि तब्बल बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी एकवटले गेल्या त्या तब्बल 2 धावा. कोदून काढायचा प्रयत्न होता मैदानामध्ये. एक चिकी सिंगल जरूर मिळेल. 20 धावा स्कोर कार्डला लागल्या गेल्यात जोडल्या गेल्यात. स्टेटल टू गो आणि या वेळेला बैठक शॉट खेळायचा होता. मागचा पाय वाकवलाय आणि बिगिट करायचा होता प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. येणारे 5 मिनिटांमध्ये आपल्याला तब्बल 7 बॉल हाताळायचे आहेत. वेळेचं बंधन राखा मित्रांनो. लक्षात असू द्या 7 बॉल हाताळायचे आहेत. यावेळेला हा बॉल डॉट आलाय आणि दुसरं षटक देखील संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान सरवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 27 धाव्यांची आवश्यकता. 47 धाव्यांचं लक्ष. 20 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 27 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचे 4 मिनिटांमध्ये तब्बल 6 बॉल हाताळायचे आहेत.
या वेळेला फटक्याला पाठवून दिलाय सरळ मिड विकेट आणि कॉर्नरच्या मधून बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील 6 फलंदाज. हर्षवर्धन चौधरीच्या बॅट मधून हाला बिगला षटकार. या कोलीवाऱ्याची पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. दुसरा बॉल घेऊन निघाला बॉलर सुधीर पाटील. फलंदाज हर्षवर्धनचा चौधरीच्या बॅटर विरोधात. सिंगल आलिया आणि सिंगलच्या साथीनं 27 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आणि आता समीकरण आलं येणारे 10 बॉल आणि गरज असेल ती 20 धावेची. 10 बॉल 20 47 धावेची आवश्यकता. या वेळेला बॅटची कडा एज अँड गॉन. बॅटर होईल आउट. फलंदाज झालाय बाद हर्षवर्धन. हर्षवर्धन चौधरी नॉन स्ट्राईक येईल आणि निवृत्ती पाटीलच्या खेळीचा झालाय अंत. निवृत्ती तंबूच्या आश्रयाला. जय बजरंग बोरसई ए या टीमचा कॅप्टन. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या लगेचच आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 दक्षला आपण पाहतोय. या वेळेला आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न मैदानामध्ये घडलंय काय. झेल देखील ड्रॉप आणि धावा देखील आल्या त्या 6. ठोकलाय षटकार. षटकार आलाय दक्ष चौधरीच्या बॅट मधून. या वेळेला फटका फसलाय. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मैदानामध्ये घडलंय काय. पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप. दुसऱ्या अटेम्प्टला झेल ड्रॉप आणि तिसऱ्या अटेम्प्टला देखील झालाय झेल ड्रॉप. तिसऱ्या पंचांची मागणी केली. थर्ड अंपायर रेफर केलाय. यस पंच आपला सॉफ्ट सिग्नल बाद असेल. फलंदाज बाद असेल. जरा स्पीडअप करायचं आहे. शेवटचा 1 मिनिट आहे. शेवटच्या 1 मिनिटामध्ये आपल्याला हा चेंडू हाताळायचा आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. योगेश चौधरीला आपण पाहतोय. योगेश चौधरी आणि हर्षवर्धन चौधरी. या वेळेला फटका फसलाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा सकाळी नरवर
धक्का क्रमांक लागत असताना तब्बल 4 बॅटिंग करत असताना जय हनुमान सरवली या संघाला आणि फलंदाज झालाय बाद योगेश चौधरी. बॅक टू द लगाउट. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 13 धाब्यांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तनिष चौधरी आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज संजय पाटीलला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती संजय आलाय. संजय पाटीलला आपण पाहतोय. 13 धावेची अजूनही आवश्यकता येणाऱ्या 6 बॉल मध्ये आणि संजय पाटीलच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. संजय पाटीलच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने. ऑन स्ट्राइक फलंदाज हर्षवर्धन चौधरी. यावेळेला पहिला बॉल आणि पहिला बॉल सिंगल मिळाली आहे आणि पहिल्या बॉलवरती समीकरण बदलत असताना 35 धावा अद्याप स्कोर कार्ड मध्ये जोडल्या गेल्यात. आता समीकरण आलंय येणारे 5 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 12 धाव्यांची. 12 धावा 5 बॉल आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलवर निघालाय संजय. या वेळेला लाईन पाहावी लागेल, लेंथ पाहावी लागेल. या संपार सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होत असताना 11 धाब्यांची अजूनही आवश्यकता येणाऱ्या 5 बॉल मध्ये. तनिष चौधरीला आपण पाहतोय स्ट्राईक येईल. या वेळेला पंचांकडे लावडं फील केली आहे. पंच आपल्या निर्णयासाठी तटस्थ असतील. चला जय बजरंग गोरसाई ए या टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचंय. डॉट बॉल आलाय. या वेळेला फटका साईडला खाल्लाय. फटका फेकून दिलाय सरळ काऊकर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा शृंगनाच करणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज तनिष चौधरीच्या बॅट मधून. 42 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. तब्बल 5 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता असताना दुसरा बॉल आला डॉट आणि तब्बल 4 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता असताना आला हा षटकार. आणि आता समीकरण आलाय येणारे 3 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 5 धाव्यांची. 3 बॉल 5. येणारे 3 बॉल आणि गरज असेल ती 5 धाव्यांची. पुढचा बॉल तरी चौधरीसाठी हा बॉल ऑन साइडला खेळला. फटका खेळला. फटका चेस करेल का क्षेत्ररक्षक आणि होय गॅप शॉट सिलेक्शन. सिलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल गोस टू बॉल रन क्रॉस. रन्स मिळतील 4.
दोन क्षेत्ररक्षकांमध्ये मोठी दरी होती, त्या दरीला भेदून चिरून फाडून दुभागून बॉल सरळ गेला बाउंड्रीच्या बाहेर, जमिनीला गुदगुल्या करत गोळीच्या वेगानं चौकार आलाय. आता समीकरण 2 बॉल आणि फक्त एका धावेची आवश्यकता. दोन बॉल एक. क्लोज फिल्डिंग येत असताना मैदानामध्ये तनिष चौधरी. या वेळेला जेलची संधी मैदानामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि सामना जिंकलाय टीम जय हनुमान सरवली या संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. वेल पेड बॉस टीम जय हनुमान सरवली अँड हार्ड लक बॉस टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल. आणि यामाचा हिरो यामाचा मानध्वज. गोलंदाजी करत असताना तब्बल 3 विकेट त्याने घेतल्यात आणि बॅटिंग करत असताना तब्बल 11 धावांची आवश्यकता असताना 11 धावा देखील कुठल्यात असा तनिष चौधरी